ची एक महत्त्वाची बातमी। मराठी तरुणीला मारहाण करणारा गोकुळ झा याला अखेर अटक करण्यात आलेली आहे। मनसे कार्यकर्त्यांच्या मदतीने आरोपी झा याला अटक करण्यात आली आहे। मारहाण प्रकरणी आरोपीवर 3 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। नांदिवली परिसरातील एका बालचिकित्सालयाच्या रिसेप्शनिस्टला लाथाबुक्क्याने गोकुळ झानं मारहाण केली होती आणि अखेर त्याला अटक करण्यात आली। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमजद खान यांच्याकडून। अमजद, कशी झाली ही अटक? कल्याण पूर्वेतील जे मराठी तरुणीला मारहाण प्रकरणात ही मोठी अपडेट आहे की जो आरोपी आहे गोकुळ झा याला अखेर मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनसेचे कार्यकर्ता आहेत त्यांनी त्याला एका ठिकाणाहून पकडलं होतं आणि त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आले आहे। सध्या ही प्राथमिक माहिती आहे, परंतु गोकुळ झा याला मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आणि पुढील तपास जे आहे त्याच्याकडून जे कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे हे करीत आहेत। याला पकडण्यासाठी पोलिसांच्या 5 पथकं विविध ठिकाणी रवाना झाला होता, मात्र मनसेच्या कार्यकर्त्यांनी अखेर त्याला पकडून आणले। हे पण कुठेतरी एक महत्वाची बाब आहे आणि पुढील तपास सुरू आहे। धन्यवाद अमजद, आपण दिलेल्या या माहितीबद्दल। मराठी तरुणीला मारहाण करणाऱ्या गोकुळ झा याला अखेर अटक करण्यात आलेली आहे। मनसे कार्यकर्त्यांच्या मदतीने आरोपी झाला अटक करण्यात आलेली आहे। मनसेनेही या वादात उडी घेऊन या आरोपीला अटक करण्याची मागणी केली होती, तसंच ते देखील त्याचा शोध घेत होते आणि अखेर गोकुळ झा याला अटक झालेली आहे। नांदिवली परिसरातील बालचिकित्सालयाच्या मराठी रिसेप्शनिस्ट तरुणीला त्यानं मारहाण केली होती। अक्षरशः लाथाबुक्क्यांनी त्याने मारहाण केली होती। त्या प्रकरणानंतर त्याच्या भावाला ताब्यात घेण्यात आलं होतं आणि अखेर